हाय, ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ। तर इव्हिनिंग नाही आहे त्याच्यामुळे मी काही बोललीच नाही। जवळपास रात्रीचे 8:30 वाजले आणि मी आता व्हिडिओला सुरुवात करतेय। तर आता स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाकाची वेळ झाली आहे, त्यामुळे मग म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल डिश बनवणार आहे। तर मग काहीतरी नवीन आहे, एक भाजी घेऊन आलाय मम्मी, तर म्हटलं चला सगळ्यांसोबत शेअर करू। आणि मला येऊन 2 दिवस झाले पण मग काही शूट वगैरे केलं नाही। आणि ऋतुताईंना पण आता बऱ्यापैकी बरं वाटलंय, तर तुम्हाला दाखवते मी। तर खूप साऱ्या ताईंची कमेंट होती की त्यांना बरं वाटलंय का, कशा आहेत वगैरे, तर आज तेही तुम्हाला कळेलच। तर चला आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा। तर आहे ना, इथं कुकरमध्ये ना मी चण्याची डाळ लावली आहे शिजण्यासाठी। आणि इथे तुम्ही बघता इथे कांदा मस्त गॅसवर ठेवलेला आहे आणि मस्त असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ही आहे भाजी। तर कसली भाजी ही? चीलची भाजी आहे। तर पहिल्यांदाच मम्मी घेऊन आलाय आणि मी पण पहिल्यांदाच बनवतेय, तर मला माहिती नाही या भाजीला कसं बनवायचं ते। तर म्हटलं चला, मम्मी म्हणत होत्या की पालकाच्या भाजीसारखी घोटून करायची म्हणून। तर मग आता एकदा थोडीशी उकडून घेऊ, कारण असं म्हणतात की ही भाजी थोडी खारट असते, पाण्यातून उकडवली ना तर मग चांगली, म्हणजे उकडून घ्यायची, थोडीशी वाफवायची। तर उकडून घेते मी इथे पालकाच्या भाजीसारखी। तर काय मेनू करणार आहे ते तुम्हाला कळेलच। आणि इथे पीठ वगैरे भिजवलंय। तर हे बघा, ही आपली भाजी, आणि ही भाजी भरपूर होती पण मी अर्धीच घेतली आहे। म्हटलं आधी बनवून बघू कशी होते असं। तर मग थोडीशी करून बघते आणि जर छान झाली तर उद्या पुन्हा एकदा करता येईल। तर ही भाजी 2 प्रकारे करतात, तांदूळक्याच्या भाजीसारखी पण करू शकतो, पालकाच्या भाजीसारखी पण करू शकतो। तर चला आता आपली भाजी कशी होते ते बघूया आपण। आणि ऋतुताई इथं बसलाय। हाय सगळ्यांना, खूप दिवसांनी म्हणजे भेटतोय आपण। सध्या तुम्ही बघू शकता तर बऱ्यापैकी हा आता ठीक आहे, थोडे स्पॉट वगैरे आहे थोडेसे, पण कमी झाले आता आधीपेक्षा। आणि ते थोडं प्रॉब्लेम मध्येच ते सगळं झालं, त्याच्यामुळं मग 5-6 दिवस तर काही कॅपॅसिटीच नव्हती माझी, म्हणजे उठायची बसायची काहीच नाही, खूप त्रास झाला होता। आता नॉर्मल आहे, जे 9 दिवस झाले। आणि आजी म्हणत होते की 9 दिवसापर्यंत असतं ते, आणि डॉक्टरकडे पण गेलो होतो आम्ही, सलाईन वगैरे लावलं, तर ते पण बोलले 9 दिवसापर्यंत राहतं, त्यानंतर मग ते थोडंसं कमी होत जातं। तर मला तर खूप बोर झालं होतं, म्हटलं चला आता उद्या आम्हाला नैवेद्य दाखवायचं आमच्या इथे देवीला। तर असं म्हणतात की शेवटच्या दिवशी आमच्या इथे शीतळा देवी आहे, तर तिथे नैवेद्य वगैरे दाखवायचं, त्यांना शांत करायचं, म्हणजे मग आपल्याला पण थोडंसं म्हणजे शरीर पण आपलं गार पडतं। तर आजी म्हणत होत्या तर उद्या आम्ही नैवेद्य वगैरे दाखवू आणि आपलं डेली चालू होईल। फक्त थोडंसं गॅस जवळ जायचं, थोडंसं अवॉइड करायचं आहे 2-3 दिवस, बाकी आपलं रुटीन चालू होणार आहे। आणि मग कंटिन्यू ब्लॉग्स पण येतील। मला 2-3 ताईंचे पर्सनल इन्स्टावर पण मेसेज होते की दीदी बरं वाटलं का, तुमचे ब्लॉग येत नाहीये, तर मग ह्याच कारणामुळे येत नव्हते, पण मग आता होतील चालू 2-3 दिवस, म्हणजे आता उद्यापासून तर आम्ही ठरवलंय की करू 2-3 दिवस कंटिन्यू करू, कारण आता यात्रा पण येते, सगळं घाई होणार आहे आमची। तर बघत राहा तुम्ही। मी आता नवीन रेसिपी पूजा करणार आहे, ती पण बघा। मी पण पहिल्यांदाच ऐकली ती भाजी, म्हणजे करता बाकीचे, पण आमच्या घरात पहिल्यांदा आणली आहे। म्हटलं बघू काय होतं, मला पण माहिती नाही रेसिपी, तर मम्मींनी सांगितलंय तिला, म्हटलं करून बघू। तर चला आता कशी करते बघा तुम्ही पण। तर चला, आणि लाडू काही तुम्हाला भेटला नाहीये लगेच, तो गेलाय त्याच्या मामाच्या घरी। राहुल मामा आला होता आणि तो मस्त खेळत होता, लाडू एकटाच खेळत होता। त्याला फिरायला जायचं होतं पण त्याला सांभाळायला कोणीच नव्हतं, कारण मम्मी गावात गेलेला आहे मार्केटला, आणि आजी पण गेलेला आहे दुसऱ्या आजींना भेटायला। तर मग घरात कोणीच नव्हतं, आम्ही दोघीच होतो, तो एकटाच खेळत होता। तर राहुल मामा आला आणि त्याला खूप आनंद झाला, तर तो तिकडे गेलेला आहे मम्मीच्या घरी। तर तो आल्यानंतर तुम्हाला मी त्याच्यासोबत पण भेटवेल, म्हणजे तुम्हाला भेटवेल त्याच्यासोबत। आजचा आपला मेनू आहे वडा रसा। आणि वडे काही मी घरात बनवत नाहीये, कारण मग वडे घरात बनवायचं म्हटलं ना तर खूप खेळ होतो, परत भाजी पण करायची, चपात्या करायच्या आहे, आणि आईंना मसाले भात पण खायचं आहे, तर मग खूप सारे मेनू होऊन जातील। आणि वडा करायला खूप टाइमपास पण होतो, परत लाडू पण येईल थोड्या वेळात, त्यामुळे मिस्टर
हा आणि ना तेलाचं तळायचं नाही घरामध्ये, कारण ना तेलाच्या वासाने ताईंना त्रास होईल. कारण आजी म्हणत होत्या की तेलकट काही तळायचं नाही, नाही चालणार इतकं तेलकट खायला. त्यामुळे बघा आम्ही ऑप्शनल राईस आणि भाजीपोळी पण बनवतोय आणि त्यामुळेच मी वडे बनवत नाहीये. पण बाकीचं आपले खूप सारे मेनू होणार आहे आज, तर बघत राहा मी काय काय बनवते आणि व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, ठीक आहे ना. तर तुम्हाला कळालंच असेल की आजचा मेनू आमचा छान होता, म्हणजे वडा रस्सा आणि चीलची भाजी. तर ती तर पहिल्यांदाच करणार होतो आम्ही. तर इकडे वडा रस्सा करण्यासाठी म्हणजे कटाची आमटी करायची होती, तर इकडे पूजाने त्याची सर्व तयारी करून घेतली होती आणि भाजी शिजायला टाकली होती, तुम्ही बघितलं. तर चीलची भाजी पहिले शिजवून घेतली आणि इकडे खोबरं आणि कोथिंबीर दळून घेतली त्या भाजीसाठी. थोडेसे शेंगदाणे पण घेतले होते, लसूणही टाकलेला होता आणि ते एकत्र वाटून घेतलं. आणि जी भाजी आपण शिजायला टाकलेली होती तर ती शिजली होती आणि तिचं पाणी काढून घेतलं. तर ही भाजी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनेही करून बघत असतील सर्वजण, पण मग म्हणजे मम्मी बोलल्या की अशा पद्धतीने कर, म्हणून मग तिने ह्या पद्धतीने केली. म्हणजे आपण जशी घाटून पालकाची भाजी करतो ना, अगदी त्याच पद्धतीने केलेली होती. पण मग छान लागली खायला, म्हणजे वेगळं असं काही टेस्ट लागली नाही, पण मस्त लागली भाजी. पहिल्यांदाच केली होती तरी पण खूप छान लागली होती. आणि इकडे तुम्ही बघताय की त्या भाजीत आहे ना आम्ही थोडीशी चण्याची डाळ पण शिजवून टाकलेली होती. आणि हे बघा कलरही एकदम सेम पालकाच्या भाजीसारखाच येतो त्या भाजीला पण. तर खूप छान लागली, तुम्हीही ट्राय करून बघा. आणि आपण जशी तांदूळक्याची भाजी करतो आपण त्या पद्धतीनेही कांदा वगैरे टाकून करू शकतो. तर सर्व झालं आणि तेवढ्यात मावशी आणि मावशीचा मुलगा मला बघायला आले होते. तर ते येताना ते केक घेऊन आले होते माझ्यासाठी. तर मग आम्ही सर्वांनी केक खाल्ला. मी सर्वांना घरात थोडा थोडा दिला आणि मीही खाल्ला. आणि इकडे आपली पावभाजीची म्हणजे वडा रश्श्याचीही तयारी झालेली होती. तर पाव गरम करून घेतले होते पूजाने आणि इकडे छान अशी कटाची आमटीही रेडी झाली होती. तर आम्ही छान असं जेवण वगैरे केलं सर्वांनी मिळून. आणि दुसऱ्या दिवशी उठून मग स्वयंपाक वगैरे केला आम्ही दोघींनी मिळून. आणि आज देवाला नैवेद्य दाखवायचा होता, कारण आज 9 दिवस पूर्ण झाले होते म्हणजे कांजण्या येऊन. आणि आमच्यामध्ये म्हणतात की 9 दिवसानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा असतो, त्यांना शांत करायचं. त्यामुळं वरण भात, मेथीची भाजी, गुळाचा खडा आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे दही आणि भाताचं नैवेद्य. तर दही आणि भाताचं नैवेद्य दाखवावा लागतो देवीला. तर आम्ही इथे मंदिर आहे आमच्या घराजवळ, शीतला देवीचं मंदिर, तर आम्ही तिथे गेलो होतो. तर मंदिरही बघू शकता, छोटंसं मंदिर होतं पण खूप छान होतं, म्हणजे 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे आमच्या घरापासून. तर आजी आणि मी दोघंही आलो होतो. तर सर्वात आधी तर देवीची पूजा केली, म्हणजे पाणी वगैरे टाकलं देवीवर आणि देवीला हळदी कुंकू लावून देवीची पूजा करून घेतली. आणि गहू आणि तांदूळ दोघंही आणलं होतं, तर देवीची ओटी पण भरली. आणि असं म्हणतात की म्हणजे गाजऱ्या किंवा गवर आल्यानंतर 7व्या किंवा 9व्या दिवशी देवीला नैवेद्य करायचा असतो, दही भाताचा आणि भाजी भाकरीचा नैवेद्य घेऊन जायचा असतो, नारळ वगैरे फोडायचं. म्हणजे मग देवी पण शांत होते आणि ते आपल्या शरीरावर जे आपल्याला म्हणजे कांजण्या येतात तर त्याची ती खूप उष्णता असते आणि उष्णता बाहेर येते ती शरीरातली, त्यामुळे खूप आगही होते शरीराची, त्यामुळं मग तेही शांत होतं. म्हणून मग आम्ही देवाची पूजा वगैरे केली, तिथे जरा वेळ बसलो आणि मग घरी आलो. तर चला, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.